जय भीम, जय संविधान, जय भारत. मित्रांनो, आज आपण स्पेशल संविधान दिनानिमित्त माहिती जाणून घेणार आहोत. 26 नोव्हेंबर रोजी आपण संविधान दिन साजरा केला जातो आपल्या भारत देशामध्ये. कारण 26 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर राजेंद्र प्रसाद भारत देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते ते संविधान दिलं होतं. ती तारीख होती 26 नोव्हेंबर 1949 रोजी. मग तोच दिवस आपण संविधान दिन म्हणून साजरा करतो आपल्या भारत देशामध्ये. तर त्याच संविधान दिनानिमित्त आपण माहिती जाणून घेणार आहोत संविधानाबद्दल. तर चला, थोडाही उशीर न होता आपण ती माहिती जाणून घेऊयात. भारताचे संविधान हा भारताचा सर्वोच्च कायदा आहे. हा दस्तावेज मूलभूत राजकीय संहिता, संरचना, कार्यपद्धती, अधिकार आणि सरकारी संस्थांची कर्तव्य आणि मूलभूत अधिकार, मार्गदर्शक तत्त्वे आणि नागरिकांची कर्तव्ये निर्धारित करणारी. त्यामुळे 26 जानेवारी हा दिवस भारतीय प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. तर मित्रांनो, बघितला इतिहास पूर्ण. मी तुम्हाला इतिहास सांगितला, पूर्ण तर नाही सांगितला पण थोडक्यात सांगितला आहे. पूर्ण सांगायला गेलं ना, हा व्हिडिओ 3-4 घंट्याचा व्हिडिओ होईल, एवढा मोठा व्हिडिओ होईल. पण आताच्या काळात कोणाला वेळ नाही एवढा व्हिडिओ बघण्याची, म्हणून मी थोडक्यात माहिती सांगितली आहे. ते तुम्हाला आवडलेच असेल. आणि सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो मित्रांनो, बाबासाहेबांनी भारत देशासाठी लोकशाही दिली आहे. हुकुमशाही, राजेशाही काहीच दिली नाही. बाकीच्यांनी त्यांना जातीमध्ये गणू नका. त्यांनी सगळ्या देशासाठी, पूर्ण देशासाठी, आपल्या भारत देशासाठी सगळ्यांसाठी समान अधिकार दिला आहे. सगळ्यांना समानतेचा अधिकार दिला आहे. समता, बंधुत्व आपल्याला शिकवली आहे. सगळ्यांनी एकीने राहायचं, बंधुत्वाने राहायचं. पण आपण तसं न राहता आपण वेगळ्याच मार्गाने चाललो. तर तशा मार्गाने न जाता आपण सगळे एकत्र येऊया आणि भारत देशातील कायदा, भारत देश हा चांगल्या मार्गाला आपण नेऊया, एवढंच मी सांगू इच्छितो. तुम्ही जागृत व्हा, एकत्र या. आणि जे चुकीचं वाटते तुम्हाला, EVM मशीन चुकीची वाटते, बॅलेट पेपर बरोबर वाटते, मग त्यासाठी मोर्चे काढा, आंदोलनं करा. कारण ते केल्याशिवाय तुमची प्रगती आणि तुमच्या देशाची प्रगती आणि तुमच्या येणाऱ्या पिढीची प्रगती होणार नाही. एवढंच मी सांगू इच्छितो. संविधानाला वाचवायचं असेल, EVM बॅन करा, त्यासाठी मोर्चे काढा, आंदोलनं करा, जे करता येईल ते करा, पण संविधानाला वाचवा. संविधान वाचलं, तुम्ही वाचणार, तुमचे हक्क अधिकार वाचणार, तुमची येणारी पिढी वाचणार. नसणं वाचवायचं, तुमची इच्छा, वाचवायचं असेल रस्त्यावर उतरा, त्याशिवाय पर्याय नाही. जय भीम, जय संविधान, जय भारत. चला, बाय.